नमस्कार, स्वर्णिम भारत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। रिसोड तालुक्यातील व्याड येथील प्रतिष्ठित नागरिक त्र्यंबकराव बोंडे उर्फ दादा यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते। व्याडसह पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये दादा या नावाने परिचित असणारे त्र्यंबकरावजी बोंडे यांना मुंबई येथील परिवर्तन एक लोक चळवळीचा दिला जाणारा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार दादांना प्रदान करण्यात आला। तसेच राजकुमारजी सुर्वे यांनी आधारवड नावाने गौरव ग्रंथ संपादित करून दादांच्या जीवनावर आधारित विशेष ग्रंथाचे विमोचन सुद्धा 7 जुलैच्या रोजी कार्यक्रमाच्या दरम्यान करण्यात आले। त्र्यंबकरावजी बोंडे उर्फ दादा यांच्या भव्य सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रिसोड मालेगाव विधानसभेचे आमदार अमितजी झनक, तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय भावनाताई गवळी माजी खासदार, शिक्षक आमदार ॲडव्होकेट किरणरावजी सरनाईक, माजी आमदार विजयरावजी जाधव, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, दिलीपराव सरनाईक, अध्यक्ष स्वामी विवेकानंद विद्यालय व्याड तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी बाबुराव खडसे पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तथा अध्यक्ष बालाजी सुदगिरणी मर्यादित रिसोड, चक्रधर गोटे, उपाध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम, विष्णुपंत भुतेकर, संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, वैभवदादा सरनाईक, कृषी व पशुसंवर्धन सभापती वाशिम, माधवराव ठाकरे, वाशिम जिल्हा प्रमुख शिवसेना, सीतारामजी वाळे, सामाजिक कार्यकर्ते व्याड, गणेशराव हरिमकर, पंचायत समिती सदस्य रिसोड, आधारवड ग्रंथाचे संपादक राजकुमार सुर्वे, डॉक्टर विश्वनाथजी गायकवाड सह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी दादाच्या सामाजिक व राजकीय जीवनावर प्रकाश टाकला। द्यायला लागतो आणि ते आपल्या हातून झालंच पाहिजे ही मनोवृत्ती त्यांची त्या ठिकाणी होते। असे त्र्यंबक दादा यांची हा 81 या ठिकाणी 81 वाढदिवस एका आमचे डॉक्टर सांगायचे, आपले कोल्हापूरचे डॉक्टर कोल्हापूरचे डॉक्टर, मला आठवते की दादा या परिसरामध्ये दादाला आमची काही मंडळी, चिखलीची काही मंडळी जी होती ती दादांसाठी काही नवीन नव्हती। मग ते किशनराव गुरुजी असतील, स्वर्गवासी किशनराव गुरुजी असतील, माझे वडील असतील, स्वर्गवासी शेषराव भाऊ सरनाईक असतील, ही मंडळी किंवा जवळपासचे ते गावचे जे लोक आहेत ते दादाच्या सारखे, दादाला चिखली हे गाव घरांगण सारखं वाटायचं आणि दादा सतत संपर्कात राहायचे। त्यामुळे दादा हे सर्वांना परिचित असणारे आणि दादा मित्रांनो, माणूस समाजात काम करता करता ज्यावेळेस उंच होतो आणि मग तो आजूबाजूच्या जातीपातीच्या राजकारणाच्या भिंती पाडून तो आणखी मोठा होतो। आपण झाड जसं एखाद्या ठिकाणी लावलं तर झाड आपण अंगणात लावतो, पण हळूहळू ते झाड मोठं होते, विस्तारते, त्याच्या फांद्या विस्तारतात आणि मग ते झाड अंगणात न राहता पूर्ण परिसरात पसरते, गावात पसरते। आणि मग ही अशी माणसं जी मोठी होतात ती माणसं कोणत्या एका कुटुंबापुरती, व्यक्तीपुरती किंवा एका पक्षापुरती मर्यादित राहत नाही, ती लोकांची होतात। आणि म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेले माझे पितृतुल्य हिंगोलीचे माजी आमदार आदरणीय भाऊराव मामा, तसेच ज्यांनी नुकतंच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे आदरणीय भाऊराव मामा, दिलीप भाऊ, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या म्हणजे वाढदिवसाचा हा कार्यक्रम आम्ही साजरा करतो हे आमच्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे। कारण मी अनेक वर्षापासून दादांना पाहते आणि मी आता पण बोलले, बऱ्याच वेळेला केवळ आमचं फोनवर ते बोलणं व्हायचं, कारण तुम्ही खऱ्या अर्थाने मला तिकडे सासरवाडीत पाठवलेलं होतं, माहेर मला सुटलेलं होतं आणि म्हणून सगळ्याला माहेरवासियाला फोनवरून बोलायचा जास्त प्रसंग माझा आला। आणि म्हणून दादा पण नेहमी कधीतरी 2-4 महिन्यांनी एकदा तरी त्यांचा फोन मला यायचा आणि ताई कसं चाललं, कसं आहे, कशी तब्येत आहे, ते माझ्या तब्येतीची त्या ठिकाणी विचारपूस करायचे। परंतु या भागामध्ये मी बघितलं, कारखान्याच्या वेळेला डायरेक्टर म्हणून या सगळ्यांनी जे काम केलं, माझे वडील असतील किंवा सुभाषरावजी झनक साहेब असतील, दादा असतील, ही सगळी टीम असं म्हणता येईल, बाबाराव काका असतील, ही सगळी मंडळी, ही जुनी मंडळी, इतकं काम या मंडळींनी केलं। आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादामुळे आमदार साहेब तुम्ही आमदार झाली, मी खासदार झालेली आहे, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। या कार्यक्रमासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष संतोष वसंतराव सपकाळ व स्वागताध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समितीने सहस्त्र दर्शन सोहळा आयोजन समिती व त्र्यंबकदादा बोंडे मित्रमंडळ व्याड तथा समस्त गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला।
कार्यक्रमाच्या नंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते। या निमित्ताने सर्व गावकऱ्यांनी उपस्थितांनी दादांना भरभरून शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी दादांना शुभेच्छा दिल्या।